पुणे मुंबई एक्सप्रेसवे आज देखील बंद राहणार आहे सलग दुसऱ्या दिवशी। म्हणजे काल देखील पुण्याहून मुंबईला जाणारी लेन जी आहे ती बंद होती। आज मुंबईहून पुण्याला जाणारी लेन बंद आहे। आपण पाहू शकतो की जो बहुचर्चित मिसिंग लिंकचे बोगदे जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकतो की एक बोगदा जो आहे तो पुण्याच्या बाजूला जातो तर एक मुंबईच्या दिशेने येतो। याच बोगद्याच्या जवळ असलेल्या या ब्रिजचं काम जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी रंगरंगोटी असेल, त्याचप्रमाणे शटरिंग जे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेंटरिंगचं जे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जे सेंटरिंगच्या प्लेट्स आहेत त्या काढण्याचं काम या ठिकाणी MSRDC कडून हाती घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की त्या पुलाच्या बाजूला कशा पद्धतीने आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे, त्याच पद्धतीने देखील आज या 12 ते 3 या वेळेत या बाजूला देखील अशाच पद्धतीची सुरेख अशी रंगरंगोटी जी आहे ती आता करण्याचं काम MSRDC कडून हाती घेतलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच आपण पाहिलं तर लवकरात लवकर मिसिंग लिंक जो आहे तो सुरू होण्याची चिन्ह जी आहेत ते आता या ठिकाणी दिसू लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की त्याच ठिकाणी अनेक झाडं देखील या मिसिंग लिंकच्या रस्त्यावर आणून ठेवलेले आहेत। म्हणजेच मिसिंग लिंक असेल किंवा मिसिंग लिंकच्या बाजूने लावण्याचं काम जे आहे ते आता प्रशासनाकडून या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। 12 ते 3 पर्यंत हा संपूर्ण ब्रिज जो आहे या ब्रिजचं काम जे आहे ते MSRDC कडून पूर्ण जे आहे ते होईल। त्यामुळेच 12 ते 3 पर्यंत ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद असणार आहे। पर्यायी मार्गावरून ही वाहतूक जी आहे ती वळवलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।